नमस्कार मंडळी, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मंडळी, मी आहे मुंबई, नवी मुंबई वाशी या ठिकाणी गणपती सणासाठी गावी गेलो होतो। तर गावच्या व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत, त्यासुद्धा तुम्ही बघू शकता। आणि आज आहे अनंत चतुर्थी, तर त्यानिमित्ताने मी आलो आहे गणपती बाप्पाचं विसर्जन बघण्यासाठी। तर चला मंडळी, त्यानिमित्ताने हा व्हिडिओ बनवतो, तर तुम्हीसुद्धा या विसर्जन सोहळ्यामध्ये सामील व्हा। घर बसल्या तुम्हालासुद्धा विसर्जन सोहळा दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर चला मंडळी, मी आहे नवी मुंबई वाशी या ठिकाणी, तर चला भेटू व्हिडिओमध्ये। आणि म्हणूनच अनंत चतुर्दशीचा विसर्जन सोहळा देखील धूमधडाक्यात जात होतो। आणि आज आपण त्याच विसर्जन सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी भक्तिभावाने बोललो आहोत। अवघी 10 दिवस अत्यंत उत्साहानं, आनंदानं, जल्लोषानं भक्ती पाडलेल्या या सोहळ्याला कुठल्याही प्रकारचं गालबोट हा सुद्धा बाप्पा निघण्याच्या तयारीत आहेत, बघा थांबून दिसतोय। जायचं काय बघायला का बाहेर येईल? तर बघा लांबूनच दिसतोय, आकर्षक लाइटिंग वगैरे केलेलं आहे एकदम। या बाजूला सगळी भक्तांची सेवा केली जाते, पाणी वगैरे नाश्ता वगैरे या ठिकाणी ठेवलेला आहे। आणि गणपती बाप्पा बाहेर येतोय, पण आम्ही चाललो आहे बीचकडे, जिथं मेन विसर्जन चाललंय। पूर्ण फॅमिलीसह आम्ही आलोय बाप्पाचं विसर्जन बघायला। आणि जागोजागी पाण्याची, तर बघा मंडळी बाप्पा बाहेर यायला लागलेत। छोटे छोटे आहेत, मोठे मोठे, तर बघा छोटे छोटे जे घरगुती गणपती आहेत ते आता बाहेर यायला लागलेत। आणि आम्ही मिनीवर चाललो आहे, मिनी चौपाटी म्हणजे बीचवर, जिथं मेन विसर्जन चालू आहे। आणि मोठे मोठे जे मंडळाचे गणपती असतात ते थोडी रात्र झाल्यानंतर येणार शाळेत बाहेर। मी रस्त्याला येताना बघितला की आता हळूहळू सगळे गणपती बाहेर पडायला निघालेत, बाप्पा निघालेत। बघा छोटे छोटे दिसत आहेत, रस्त्याला गर्दीसुद्धा तेवढीच आहे। तर बघा छोटे छोटे सगळे गणपती बाहेर पडलेत, बीचच्या दिशेने चाललेत। चिन्मय, कुठे चाललास तू? गणपती विसर्जन करायला चाललोय। बाप रे, कुठे वाशीचं गणपती विसर्जन कुठे करतात? हा, सागर विहारला ना, सागर विहारला करतात ना। आपण आता सागर विहारला आलोय ना। गणपती आणि टेम्पो मधनं पण गणपती चालले। हा ना, हा ना, त्यांच्या घरी चालले। तर मंडळी बघा, आपण काही वेळापूर्वी आपण छोट्या छोट्या बाप्पांचं आपण दर्शन घेत होतो। आणि छोटे छोटे बाप्पाच आपल्याला बघायला भेटत होते, म्हणजे जे घरगुती असतात ते आता मंडळाचे म्हणजे मोठमोठे गणपती बाप्पासुद्धा आत्ता बाहेर पडण्यास सुरुवात झालेली आहे। थोडं थोडं जशी रात्र होत चालली तसे तसे मोठे मोठे गणपतीसुद्धा आता बाहेर पडण्याची सुरुवात झालेली आहे। आणि मंडळी, जितकं होईल तितकं मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या बाप्पांचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि मंडळी, कदाचित हे मोठमोठे गणपती विसर्जन होण्यासाठी खूप वेळ लागणार आहे, तोपर्यंत मी थांबेल की नाही माहिती नाही, परंतु जितकं आपल्याला व्हिडिओमध्ये शूट करता येईल तितकं मी करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मंडळी बघा, पूर्ण अक्षरशः म्हणजे विसर्जन ह्या मिरवणुकी सोहळ्यामध्ये प्रचंड गर्दी झालेली म्हणजे माणसांची तुम्हाला दिसत असेल। आणि मी आहे नवी मुंबई वाशी भागातील गणपती बाप्पा आहेत, त्यांचं विसर्जन सोहळ्याचा मी एक लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त नवी मुंबई येथील गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला भेटणार आहे आणि बाप्पाचं विसर्जन सोहळा तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर मंडळी, व्हिडिओ कंटिन्यू करत राहा, माझ्यासोबत तुम्हीसुद्धा घर बसल्या बाप्पांचं दर्शन घेत राहा। तर चला मंडळी, व्हिडिओ कंटिन्यू करत राहा।
तर फायनली आपण विसर्जन या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि चला आता आपल्याला दगडूशेठ तलाव वाशी तर अतिशय प्रचंड गर्दी आहे बघा. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मागवा थोडं जागा द्या. मागवा थोडं मागवा. आपले स्वयंसेवक आणि गणेश भक्तांना थोडं मागं करावं. मंडळाच्या कार्यकर्त्यांना थोडं मागं करावं. आपली श्रींची मूर्ती जर उतरवून झाली असेल तर कृपया आपण वाहन पुढे घ्यायचंय. प्रदीप साहेब आपण विनंतीस मान दिलं त्याबद्दल धन्यवाद. गाड्या पुढे घ्यायच्या आहेत. गणेश भक्तांना एक विशेष सूचना आहे. आपण यावर्षी आपल्या घरी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला असेल म्हणजेच आपण आपल्या घरी शाडूच्या मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केलेली होती आणि आपण आज या ठिकाणी जर विसर्जनासाठी आला असाल तर कृपया आपलं नाव या ठिकाणी मंचावर कळवायचं आहे. आपलं नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात येईल. आपणच विनंती आहे आणि आपलं नाव मंचावर कळवायचं आहे. या गणेश भक्तांनी आपल्या घरी शाडूच्या मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केलेली होती. त्यांचं या ठिकाणी सन्मानपत्रक देऊन स्थानिक नगरसेविका आश्रमातील फिल्टर करून
बराच वेळ झालेला आहे आणि व्हिडिओ शेवट करण्याची वेळ आली, कारण का मोठमोठे गणपती निघायला अजून बराच टाईम आहे आणि माझ्यासोबत पूजल आहे, लहान पोरं आहेत, तर ते आता कंटाळलेले आहेत आणि प्रचंड गर्दी वाढत चाललेली आहे. आणि मी थोडक्यातच जे व्हिडिओमध्ये कॅप्चर करता आले ते मी विसर्जन करताना व्हिडिओ घेतलेला आहे. तर म्हणजे मी याच ठिकाणी थांबतो. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना मंगलमूर्ती मोरया. हे तुमचं वर्ष आपल्या सगळ्यांचं सुख आणि समृद्धीने आणि भरभराटीचं जावं अशी बाप्पाच्या चरणी सगळ्यांची इच्छा व्यक्त करतो आणि सगळ्यांना बाप्पा नेहमी सुखी ठेवील अशी आशा व्यक्त करतो आणि व्हिडिओला मी शेवट याच ठिकाणी थांबवतो. चला मंडळी, भेटू लवकर. गणपती बाप्पा मोरया. परत एकदा गणपती बाप्पा मोरया.